नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिवणा येथे रामनवमी, बाबा आंबेडकर जयंती व हनुमान जयंती सणानिमित्त अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने पथसंचलन करण्यात आले। सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे शनिवार दिनांक 13 रोजी सकाळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी, बाबा आंबेडकर जयंती व हनुमान जयंती यासारख्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन करण्यात आले। रामनवमी, बाबा आंबेडकर जयंती व हनुमान जयंती या तीन सण शांततेने साजरे करावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अमोल ढाकणे यांनी केले आहे। या सणानिमित्त अजिंठा, शिवणा बस स्टँड, बाजारपट्टा, नुरानी चौक, जामा चौक, शिवाई मंदिर जवळपर्यंत पथसंचलन करण्यात आले। यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, उपनिरीक्षक शरद वाघुले, मोहम्मद अली, पोलीस नायक विकास लोखंडे, बीड जामदार अरुण गाडेकर, विकास चौधरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती। GS9 साठी सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी। पोलीस ठाणे अजिंठाच्या वतीने आज मौजे शिवणा येथे राम जन्मभूमी, राम जन्मभूमी, हनुमान जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या तिन्ही सणाच्या निमित्ताने पोलिसांचा पथसंचलन घेण्यात आलेला आहे व गावातील लोकांना मिरवणुकीच्या दिवशी शांतता ठेवणे, आपापली वाहने रोडच्या बाजूला ठेवणे, ज्या रूटने मिरवणूक जाणार आहे त्या रूटवर पूर्ण रोड खाली करणे आणि कोणताही अडथळा निर्माण होऊ देणार नाही व शांतता ठेवण्यासाठी रूट मार्च करण्यात आलेला आहे। माननीय श्री अमोल ढाकणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रूट मार्च पूर्ण केलेला आहे आणि सध्या गावात शांतता आहे। लोकांना तसे आवाहन करण्यात आहे। नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। देऊळगाव गुजरीला पतीने पत्नीची व 11 महिन्याच्या चिमुकलीची केली हत्या। देऊळगाव गुजरी प्रतिनिधी सुनील चव्हाण, जामनेर, तालुका जळगाव। आज दिनांक 12 रोजी देऊळगाव व गुजरीत अंगाचा थरकाप उडवणारी हत्याकांडाची घटना घडली। पती पत्नीच्या आपसी वादातून पतीने आपल्या पत्नीची व चिमुकलीची सैराट फेम हत्या करून पतीनेही स्वतःची जीवनयात्रा संपवली। घटनेने आज संपूर्ण देऊळगाव परिसर हादरला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की देऊळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह लॉकडाऊन काळामध्ये दुधलगाव तालुका मलकापूर येथील विशाल मधुकर झनके याच्याशी झाला। आज दिनांक 12 रोजी माहेरी प्रतिभाचे आईवडील शेतात गेले असताना विशाल परत प्रतिभाला नेण्यासाठी व समजूत घालण्यासाठी आला। त्यावेळी प्रतिभाचे माहेरी आजोबा व्यतिरिक्त कोणीही नव्हते। आजोबा वयोवृद्ध व थकलेले असल्याने त्यांना या कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती। विशालने एकांताचा फायदा घेत प्रतिभाला घरी नेण्यासाठी जबरदस्ती केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। प्रतिभाने येण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद निर्माण होऊन विशालला राग अनावर झाल्याने विशालने धारदार शस्त्राने प्रतिभा व चिमुकल्या दिव्याचा गळा कापून हत्या केली व प्रतिभा व नात रक्ताच्या थरवळ्यात पडलेले आढळले। प्रतिभाचे वडील स्वतः पोलीस पाटील असल्याने व गावात त्यांची प्रतिष्ठा असल्याने सदर घटनेची माहिती मिळता जळगाव येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाचोरा येथील विभागीय पोलीस आयुक्त यांचे ताफ्यासह फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी देऊळगावकडे धाव घेतली। वृत्त लिहीपर्यंत सदर घटनेचा तपास व गुन्हा नोंदवण्याचे काम असता विशाल झनके यांनी सुद्धा स्वतःच्या गावी एका विहिरीमध्ये कमरेला दगड बांधून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची चर्चा अनेक नातेवाईकांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे। फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड व त्यांची टीम पुढील तपास करत आहेत।